इयत्ता पहिली. भाषा मराठी. कथेचे नाव भांडण. ही गोष्ट आहे गीता आणि मीता या दोन जिवलग मैत्रिणींची. गीता आणि मीता एकत्र अभ्यास करत आणि खेळत. लोक त्यांच्या मैत्रीचे कौतुक करत व त्यांना कधीही न भांडण्याचा सल्ला देत. कधीही भांडू नका. एके दिवशी त्या बदामाच्या झाडाखाली लपंडाव खेळत होत्या. तितक्यात गीताला जमिनीवर बदामाचे फळ पडलेले दिसले. ती ते उचलणारच तितक्यात मीताने ते उचलले. गीता म्हणाली, तो बदाम मला दे. पहिल्यांदा तो मी बघितला. त्यावर मीना म्हणाली, पण पहिल्यांदा तो मी उचलला, त्यामुळे तो माझा आहे. यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि त्यामुळे त्या एकमेकांवर ओरडू लागल्या. तेवढ्यात तिथून शाळेला जात असलेल्या एका उंच मुलाने त्यांचे भांडण पाहिले. तो म्हणाला, मला ते फळ बघू द्या आणि मी तुमचे भांडण सोडवतो. त्याने त्या फळाचे 2 तुकडे केले आणि बदाम बाहेर काढला. त्याने कवचाचा अर्धा तुकडा गीताला दिला आणि दुसरा अर्धा तुकडा मीताला दिला. त्याने बदाम स्वतःच्या तोंडात टाकला आणि म्हणाला, हे तुमचे भांडण सोडवण्यासाठी. तो तिथून गेल्यावर दोघींनाही आपली चूक लक्षात आली आणि त्या परत कधीही भांडायचे नाही असे ठरवतात. बोध: 2 व्यक्तींच्या भांडणामध्ये नेहमी तिसऱ्या व्यक्तीचा फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, आपण एकमेकांशी मित्रत्वाने वागण्याचा प्रयत्न करू.